यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव येथे वास्तव्यास असलेले धनगर समाज आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचं वास्तव्य समोर आले। पारंपरिक मेंढीपालन हा या समाजाचा प्रमुख उदरनिर्वाहाचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांना वारंवार दूर स्थलांतर करावे लागते। या स्थलांतरित जीवनशैलीचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होत असून अनेक मुले नियमित शाळेत जाऊ शकत नाहीत। स्थलांतरामुळे शाळेत सातत्याने उपस्थित राहणे कठीण होत असल्याने अनेक मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहतात। परिणामी या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव स्पष्टपणे जाणवतोय। या परिस्थितीत धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विशेष उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जाते। चालत्या शाळा, निवासी आश्रमशाळा तसेच शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित स्वतंत्र योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्यास या समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळू शकते, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे। आज आपण आलेलो आहे धनगर बेड्यावरती। यवतमाळ तालुक्यातील बाभुळगाव येथील गाव कोणतं तुमचं? मेनला, तालुका जिल्हा यवतमाळ। आपण बघू शकता 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून धनगर समाजाची ही अवस्था आणि रानोमाळ भटकंती करून यांचा उदरनिर्वाह हे करत असतात। आणि यांचे हे बेड्यावरती लहान लहान मुलं आहे, यांना शाळेत घालतात, पण शाळा शिक्षणाची यांची इच्छा नसल्यामुळे, कारण की शिक्षणात यांना रस नसल्यामुळे की हे आपल्याला असं वाटतं की बा यांची मुलं शिकले पाहिजे, संघटित झाले पाहिजे। अनेक यांचा धनगर मुलगा IPS जो झालेला आहे तो शिक्षणाच्या वृत्तीमुळे झालेला आहे। शिकला, संघटित झाला आणि तो IPS झाला। तर आज बघू शकतो आपण की यांची हे 6 बेडे इथे आहे, प्रत्येकाचे लहान मुलं। आणि ह्या जंगला परिसरात या वन विभागात समजा कोणाच्या तरी शेतात येऊन यांचे उदरनिर्वाह करत असतात। बघू शकता तुम्ही की हे लहान लहान मुलं शाळेचे यांना रुची नाही, अजिबात रुची नाही आहे। काय झालं, तुला शाळेत टाकलं होतं का तुझ्या वडिलांना? हो। काय नाव आहे तुझं वालं? नितीन। हां, नितीन। नितीन। तुझं नाव काय? अतुल। अतुल। शाळेत गेले होते का कधी? नाव टाकले होते का? हां, मग आता शाळा शिकायची नाही का? नाही का बरं? का बरं? मेंढ्या चाराच्या। तुला असं वाटत नाही की तू मोठा बनशील म्हणून? असं वाटत नाही का मोठा साहेब होशील? हां, काय गावात तुमचे आई वडील राहत नाही म्हणून शिकून काय करू? म्हणजे तुमचे आई वडील तुम्हाला टाकत नाही का शाळेत? ते नाहीत? तुमचे आजी आजोबा गावाकडे राहतात का? नाही का? आजी आजोबा बी इथंच आहे का? हो का? का बरं तुम्ही मुलांना शाळेत नाही टाकत? टाकून शिकले नाही। टाकून शिकले नाही। मग आता तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला मुलं शिकले पाहिजे की बा आपल्यासोबतच असं नाही झालं पाहिजे बाबा? शिकासाठी आम्ही प्रयत्नच करून राहिलो, पण शिकूनच मग आता तुम्ही आपल्या भटकी विमुक्त जातीसाठी आश्रमशाळा खोललेल्या आहे गव्हर्नमेंटनी, आणि त्या आश्रमशाळेत जर तुम्ही तिथं चांगली जेवणाची, उत्तम राहण्याची, झोपण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे गव्हर्नमेंटनं, तर तुम्ही त्या आश्रमशाळेत का बरं टाकत नाही? आम्हाला असं हितच नाही शिकत, तिकडं काय शिकणार तुम्ही? तुमचं नाव काय आहे? मला ना बबन। बबन। ओ बाबा, तुमचं म्हणणं काय पडलं की तुम्ही मुलांना शाळेत का बरं टाकत नाही? टाकत नाही, आमच्या मेंढ्या चारायला कोणी नाही। मेंढ्या चारायला कोणी नाही? बरं, तुम्हाला असं वाटत नाही का तुमचे नातू पंतू जे मुलं जे शाळा शिकून मोठे लोक झाले पाहिजे, सर्व्हिसवर लागले पाहिजे, नोकरीवर लागले पाहिजे, आपली भटकंती कुठंतरी थांबली पाहिजे? झालं पाहिजे, पण मेंढर चारायला कोणी नाही, मेंढर सांभाळायला कोणी नाही। त्याच्यासाठी मग आपण आपला थकता 5,000 झाला तर ते सांभाळू शकतो बाबा मेंढर, असं दुसरं काय नाही। तुम्हाला जर कधी यांना जर आश्रमशाळेत जर तुम्ही टाकलं तर आम्ही जर काही जर संघटनाला सांगितलं आणि तुमच्या मुलांना जर कधी आश्रमशाळेत जर टाकलं शाळेमध्ये, तुम्ही शिकवाल का? बाबा शिकून यांची चांगली सोय जर झाली तर शिकवाल का? शिकवल। नक्की शिकवाल? नक्की शिकवल। आपला तालुका? तालुका आपला कळम। कळम। जिल्हा? यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतात। नाव काय तुमचं? माझं नाव गोपीचंद भिकुजी जाधव। हां, धनगर समाज आपला। बरं बरं। आता तुम्ही आपल्या प्रतिनिधीला काय सांगू शकता की आमच्या मुलासोबत काही सोय झाली पाहिजे का? तुमच्या मुलांना शाळा शिक्षणाची सोय झाली पाहिजे का? हो, झाली पाहिजे बा। मग तुम्ही आश्रमशाळेत टाकू शकता का? टाकू शकू।
बघू शकता की भाऊचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलांना जर कधी शाळेची सोय करून दिली तर आम्ही शाळेमध्ये त्यांना टाकू शकतो आणि शाळा शिकवायला ते सगळे लोक तयार आहे. आणि हे जमलेले यांचे बंधूसुद्धा आहे, हे पण शाळा शिकत नाही आणि शाळेपासून 3 कोस दूर आहे. यांचा संबंध शाळेशी काही येत नाही. टाकले तर त्यांचे आईवडील त्यांना मेंढपाळ चारण्यासाठी जंगलात घेऊन जातात, वनवन भटकंती करतात आणि असंच करता करता त्यांचे मुलं काही शाळा शिकत नाही. 24 न्यूजसोबत राजेश एकनार, यवतमाळ. महाराष्ट्रात शांकभरी पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी होत असताना नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात श्रद्धेचा अनोखा संगम पाहायला मिळालाय. शेकडो वर्षाची परंपरा असलेला आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौंडेश्वरी मातेचं मंदिर येथे शांकभरी पौर्णिमेनिमित्त विशेष धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या पवित्र दिवशी देवीच्या गाभाऱ्यात सजावट दोडका, भोपळा, कारले, गवार, वांगी, मिरची, टमाटे, कोथिंबीर, मेथी अशा विविध ताज्या भाज्यांनी करण्यात आली होती. भाजीपाल्यांनी सजलेला गाभारा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ही आगळीवेगळी सजावट भक्तांची विशेष आकर्षण ठरली. यावेळी येवला शहरासह परिसरातील भाविकांनी घरोघरून पुरणपोळीचे नैवेद्य आणून देवीच्या चरणी अर्पण केलाय. दर्शनासाठी मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची रांग लागलेली दिसून आली. तर शाकभरी पौर्णिमेच्या निमित्ताने श्रद्धा, परंपरा आणि कृषी संस्कृतीचे दर्शन घडत असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालंय. देवांग कोष्टी समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी माता, या चौंडेश्वरी मातेचा आज श्री शाकंभरी पौर्णिमा हा महोत्सव येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. समाजाच्या वतीने सकाळी चौंडेश्वरी मातेला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी व सायंकाळी समाजातील प्रत्येक घरातून पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच सायंकाळी श्री चौंडेश्वरी मातेची सामुदायिक महाआरतीचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. महाआरतीनंतर ज्या शाक भाज्यांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये शेपू, मेथी, पालक, दोडका, कांदे, बटाटे, फुलवर, वांगे, भेंडी या शाकभाज्यांची जी सजावट करण्यात आली आहे, या सर्व शाकभाज्यांच्या ज्या माळा करून लावण्यात आलेल्या आहेत, हा प्रसाद म्हणून या महाआरतीनंतर त्याचं वाटप करण्यात येतं आणि अशा प्रकारे या महोत्सवाची सांगता होते. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आज हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. असा हा उत्सव आज येवल्यात देखील आम्ही सर्व समाज बांधव मिळून साजरा करीत आहोत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तब्बल 20 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. ईव्हीएममध्ये नोटा हा पर्याय उपलब्ध असताना निवडणूक बिनविरोध कशी काय होऊ शकते असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी उपस्थित केलाय. घाणेकर म्हणाले की ज्या ठिकाणी नोटाला मोठ्या प्रमाणावर मतदान होते त्या ठिकाणी उमेदवाराचा पराभव होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत 20 उमेदवारांना महानगरपालिकेचे बिनविरोध घोषित करणे ही प्रक्रिया बेकायदेशीर ठरू शकते असा दावा त्यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्या एका आदेशाचा हवाला देत कोणत्याही परिस्थितीत मतदारांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेता येत नाही असा न्यायालयाचा स्पष्ट निर्देश असल्याचं त्यांनी सांगितले. याचा अर्थ नोटाला मतदानाचा अधिकार कायम आहे असेही घाणेकर यांनी नमूद केले. केडीएमसीचे या भूमिकेनंतर आपण एकटेच नव्हे तर आपल्यासारखे अनेक नागरिक न्यायालयात जाणार असल्याचा इशारा श्रीनिवास घाणेकर यांनी दिलाय. या प्रकरणामुळे केडीएमसीच्या बिनविरोध निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील कायदेशीर लढाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बिनविरोध कॅन्डिडेट निवडून आले असं जे राजकीय पक्ष डिक्लेअर करत आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आव्हान आहे की नोटा हा कॅन्डिडेट आहे. नोटा EVMवरती उपलब्ध आहे. नोटावरती जर कधी मतदान जास्ती झालं की विनिंग कॅन्डिडेट हारला असं जाहीर करायला लागेल. महापालिका किंवा इलेक्शन कमिशन अशी जर भूमिका घेत असेल की एकतर्फी इलेक्शन झालं, बिनविरोध झालं तर ते बेकायदेशीर ठरेल. या संदर्भात जस्टिस सूर्यकांत जे सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस आहेत त्यांनी एक टिप्पणी केली किंवा ऑर्डर केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही. याचा अर्थ नोटा याला मतदान होणार म्हणजे होणार
आणि माझ्यासारखेच अनेक सामाजिक कार्यकर्ते याच्यासाठी कोर्टात जाणार आहेत। जर कधी इलेक्शन कमिशनने किंवा महापालिकेने असा स्टँड घेतला की आम्ही बिनविरोध इलेक्शन केलं की बिनविरोधच्या विरोधामध्ये ऑर्डर झाली की आम्ही कोर्टात जाणार, एवढं नक्की आहे। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याने नवी मुंबईत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालंय। परिणामी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट हे दोनच पक्ष एकत्र येत शिवयुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे। तर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार काही प्रभागामध्ये जागा वाटपावर सहमती न झाल्याने महाविकास आघाडीतील समन्वय तुटला। यानंतर मनसे आणि ठाकरे गटाने स्वतंत्रपणे एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। या युती अंतर्गत मनसे 25 जागांवर तर ठाकरे गट 56 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली। महत्त्वाचं म्हणजे या शिवयुतीच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते नवी मुंबईत येऊन प्रचार करणार आहेत। त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईतील निवडणूक प्रचाराला अधिकच राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे। एकूणच महाविकास आघाडीतील फूट आणि मनसे ठाकरे गटाची शिवयुती यामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरण बदलत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। शिवसेना आणि मनसे अशी शिवयुती आम्ही जाहीर केलेली आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आमच्या युतीमध्ये नसणार आहे। जागा वाटप असेल किंवा अनेक जागांवरती रस्सीखेच असेल, दोनही कार्यकर्ते हे अत्यंत तुल्यबळ होते, त्यामुळे ही युती होऊ शकली नसली तरी शिवसेना मनसे म्हणून आमचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू निश्चितपणे नवी मुंबईमध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष असणार आहे। कोणतीही टीका राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेकडून आम्ही निश्चितपणे करणार नाही आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसची जरी युती असली आणि आमची जरी युती असली तरी जिथे जिथे समन्वय साधून सुद्धा जर आम्हाला काही लढत द्यावी लागली तर नक्की आम्ही त्याचं स्वागत करू। सर, पण महाविकास आघाडी होणार होती, सगळे तुम्ही बैठका झाल्या, मग का बिघाडी का झाली? नाही, अनेक महानगरपालिकांमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेना आणि मनसे अशी युती आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुद्धा शिवसेना मनसे युती आहे। दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात तुल्यबळ उमेदवार होते। अनेक प्रभागांमध्ये आमचे उमेदवार समोरासमोर येत होते, त्यामुळे एक अंडरस्टँडिंग आणि समजूतदारपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती झालेली आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेना आणि मनसे युती झालेली आहे। पनवेलमध्ये भाजपचे 6 आणि 1 अपक्ष असे एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या प्रकरणावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली असून शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। बाळाराम पाटील म्हणाले की पैशाचा वापर करून भाजप उमेदवारांना विकत घेतले जात असल्याचा आरोप गंभीर आहे। याचा बदला पनवेलची जनता नक्कीच घेईल आणि उर्वरित जागांपैकी किमान 50 जागा आम्हाला जिंकून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसेच या उमेदवारांवर आम्ही विश्वास ठेवून उमेदवारी दिली, त्यांनी ऐनवेळी माघार घेणे ही शोकांतिका आहे आणि अत्यंत धोकादायक बाब आहे असंही पाटील म्हणाले। बिनविरोध निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट मागणी केली, ज्या ठिकाणी भाजप बिनविरोध निवडून आल्याचा दावा करत आहे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने मतदान घ्यावे, कारण ईव्हीएम मध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध आहे। या संदर्भात औपचारिक मागणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। एकूणच पनवेलमधील बिनविरोध उमेदवारीच्या मुद्द्यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची धार अधिकच तीव्र होत चाललेली दिसते। बुलढाणा शहराच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या 2,13,00,000 रुपये किमतीच्या सनसेट पॉइंट विकास आणि सौंदर्यीकरण कामाचं भव्य भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायक, बुलढाणा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष पूजा संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील सनसेट पॉइंट येथे झालाय। या विकास कामाअंतर्गत सनसेट पॉइंट परिसराचा सर्वांगीण विकास आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे, तर नागरिकांसाठी आकर्षक आणि सुबक रचना, भक्कम पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठी आवश्यक सोयी सुविधा तसेच शहरांच्या सौंदर्यात भर घालणारी विविध कामे या प्रकल्पात समाविष्ट आहे। या प्रकल्पामुळे बुलढाणा शहराला एक नवे आकर्षक आणि विकासात्मक स्वरूप मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय।
या भूमिपूजन सोहळ्यात महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य तसेच नगर परिषद गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, जिल्हा वन अधिकारी सरोज गवस, नगर परिषद मुख्य अधिकारी गणेश पांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह बुलढाणा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक तसेच वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकल्पामुळे सनसेट पॉइंट हे बुलढाण्याचे एक प्रमुख पर्यटन आकर्षण ठरेल आणि शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। या ठिकाणी टिपडसीच्या इनपुट विरोधातून आपण 2,13,00,000 रुपयाचं गार्डनिंग, गजिबो, वॉकिंग ट्रॅक हा पहिल्या टप्प्यामध्ये अजूनही जवळपास 3.5 कोटी म्हणजे टोटल 3.5 कोटीचा प्रोजेक्ट या ठिकाणी होणार आहे। अतिशय देखणं हे राहील। या ठिकाणी परिवारी फॅमिलीसह येतील, मुलं येतील, मित्र येतील, चांगल्या प्रकारचे एंटरटेनमेंट त्यांना या ठिकाणी होईल आणि सगळ्या सुविधा या ठिकाणी देण्याचा आपला प्रयत्न आहे। हा व्ह्यू इतका सुंदर दिसेल की बुलढाण्याच्या मनोरंजनामध्ये चांगली भर या निमित्ताने ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये क्रांतीज्योती सावित्री फुले ज्या मातेने जी भारताची पहिली प्राध्यापिका, पहिली शिक्षिका, पहिली प्रिन्सिपल झाली, तिच्यामुळे पहिली कवीसुद्धा तिच्यामुळे आणि आज लाखो महिला आज आपण शिक्षणाला पाहतो। अनेक महिला त्यांच्या या प्रेरणेमुळे राष्ट्रपती झाल्यात, प्रधानमंत्री झाल्यात, अनेक पदावर त्या ठिकाणचे आहेत, ती पण नगराध्यक्ष झाली। त्याच्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या त्यागामुळे, त्यांच्या बलिदानामुळे आज महाराष्ट्रातील स्त्री सुशिक्षित झाली। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांच्या अनुयायांना खूप खूप शुभेच्छा। मतदानापूर्वी मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत आहेत। बिनविरोध निवडणुकीच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप तीव्र झाले आहेत। तर काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली। मनसेचा आरोप आहे की अनेक उमेदवारांना कोट्यवधी रुपयाची ऑफर देण्यात आली असून सध्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना भाजपकडून पक्षात प्रवेश करा आणि प्रचार थांबवा अशी नवीन ऑफर दिली जाते। याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आपल्या उमेदवाराची विशेष काळजी घ्यावी असा इशाराही मनसेने दिलाय। पनवेल मनसे महानगर प्रमुख योगेश चिले यांनी भाजपवर गंभीर टीका करताना म्हटलंय, अशा प्रकारे उमेदवारांना फोडलं गेलं तर निवडणूकच होणार नाही आणि जनतेला मतदानाचा हक्क मिळणार नाही। असे झाले तर लोकशाही कशी अबाधित राहील असं ते म्हणाले। पुढे निवडणुकाच होणार नाही असा गंभीर इशाराही त्यांनी दिलाय। या आरोपामुळे पनवेलमधील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील राजकीय हालचालीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, माझी सर्व विरोधी पक्षांना विनंती आहे की आपापले उमेदवार सांभाळा। पोरं पळवणाऱ्या टोळीचा कालचा गेम फसला। मोठ्या प्रमाणावरती पोरं पळवता आली नाहीत। आमिष मोठी मोठी दिली गेली, 50 लाख, 60 लाख, 1 करोड। आता त्यांनी नवीन मोडस ऑपरेंडी काढलेली आहे की तुमचा अर्ज माघारी घेण्यात जरी आम्ही अपयशी झालो असलो तरी तीच ऑफर तुमच्यासाठी आम्ही कायम ठेवतोय। तुम्ही आमच्या पक्षात पक्ष प्रवेश करा आणि प्रचार करणं बंद करून टाका। आता अशा पद्धतीने जर निवडणूक आयोगाने या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि या गोष्टी घडायला दिल्या तर लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग आहे हे आम्ही कसं मानायचं? काल पनवेलमध्ये माघारी झाली नाही उमेदवाराची, परंतु उमेदवाराचा सरळ पक्षप्रवेश करून घेण्यात आला, ऑफर तीच ठेवण्यात आली। या सगळ्या गोष्टी आता थांबल्या पाहिजेत, याचा विचार मतदारांनी केला पाहिजे। अशा पद्धतीने जर भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकायच्या असतील त्यापेक्षा निवडणूक आयोगाने त्यांना जिंकले म्हणून जाहीर करून टाकावं आणि मतदारांनी सुद्धा मतदानाचा स्वतःचा हक्क विसरून जावा। कारण ज्या पद्धतीने आता निवडणुका सुरू आहेत, पुढच्या 4 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्हाला मत देण्याची संधी मिळणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात भव्य शंकरपट उत्साहात सुरू झालाय। दिनांक 3 जानेवारी 2026 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत हा शंकरपट भरवण्यात आला असून या पारंपरिक ग्रामीण उत्साहाला पाहण्यासाठी हजारो शेतकरी बांधवांची मोठी गर्दी उसळली। शंकरपटामध्ये विविध ठिकाणाहून आणलेले दमदार बैल दाखल झाले असून त्यांची ताकद, चपळता आणि सौंदर्याची स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे। या स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या शंकरपटासाठी
प्रथम पारितोषिक 51,000 रुपये ठेवण्यात आलं असून त्यामुळे स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. शेतकरी बांधवांसाठी हा शंकरपट केवळ स्पर्धा नसून परंपरा, मनोरंजन आणि एकत्र येण्याचा आनंददायी क्षण ठरतोय. ग्रामीण संस्कृती जपणारा हा शंकरपट कळमनुरी तालुक्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलाय. पुढील काही दिवस हा उत्साह कायम राहणार असून या बातमीचा आढावा घेतलाय कळमनुरी इथून प्रतिनिधी विजय शिंदे यांनी. अदानी जोडी 6 सेकंद 25 पॉइंट मध्ये आलेली आहे. 6 सेकंद 25 पॉइंट. सध्यापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर जनरल गटामध्ये ही जोडी प्रदीप पंडितनाथ सानप सालना यांचा अर्जुन होता. शिवाजीराव पावले राहणार वडगाव तालुका